राहुरी तालुक्यातील कात्रड येथील दांगट वस्तीमध्ये दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री अज्ञात भामट्यांनी धारदार हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची घटना घडली होती। या प्रकरणातील 2 आरोपींना अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग एलसीबी पथकाने सापळा रचून अटक केली आहे। गजाबापू नाथू दांगट वय 85, राहणार दांगट वस्ती, कात्रड, तालुका राहुरी हे कुटुंबासह घरात झोपले असताना 4 अज्ञात आरोपींनी कशाच्या तरी साहाय्याने घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला। आरोपींनी धारदार हत्याराचा धाक दाखवत सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरून नेले, तसेच घरातील सदस्यांना मारहाण केली होती। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेनंतर अहिल्यानगर येथील एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे व पथकाने तपास सुरू केला। तपासादरम्यान दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी नेवासा फाटा येथे सापळा रचून रघुवीर विरुपन भोसले वय 18 व दिनेश विरुपन भोसले वय 23, दोघे राहणार घासगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेण्यात आले। अधिक चौकशीत तिरंगा कडू उर्फ फादर काळे, बदाम कडू उर्फ फादर काळे, महेश नंदन उर्फ नंदू काळे व अवकाश गोपीनाथ काळे सर्व राहणार शिरोडी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। एलसीबी पथकाने अटक केलेल्या आरोपींना राहुरी पोलीस पथकाच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।